श्रावणातला पहिला सोमवार म्हणून पुन्हा एकदा मंदिरात आलो. खरं सांगायचं तर काही महिन्यांपासून मंदिरात येणं माझं कमी झालं होतं. गेल्या 2-3 वर्षांपासून आम्ही प्रत्येक सोमवारी येथे सगळ्यात आधी मंदिर धुतो, साफसफाई करतो आणि त्यानंतर सुरू होते महादेवांची सेवा. पण याच वर्षी कळत न कळत मी देवापासून दूर होत गेलो. जवळपास 1 वर्ष आणि आता मागे वळून पाहताना एकच वाटतं, आपण देवासाठी आठवड्यातले 1 दिवस सुद्धा काढू शकलो नाही. यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं. म्हणून या सोमवारपासून पुन्हा माझं पहिल्यासारखं रुटीन सुरू केलं. देवाकडे काही मागण्यासाठी नाही, फक्त त्याच्या चरणी थोडीशी सेवा करता यावी म्हणून. अभिषेक झाल्यानंतर फुलांनी महादेवांना सजवलं आणि हे सगळं करताना मनात एक वेगळी शांतता होती. कदाचित देवापासून आपण कितीही दूर गेलो तरी मनापासून परत आलो तर तो आपल्याला कधीच दूर करत नाही. आता महादेवांची सजावट पूर्ण झाली होती आणि शेवटी वेळ आली होती आरतीची. फुलांनी सजलेलं हे रूप पाहताना मनात एकच विचार आला, गेलं ते गेलं, पण आता पुन्हा देवापासून दूर जायचं नाही. काही महिन्यांपासून जी गोष्ट मनापासून सुटली होती ती आज पुन्हा मिळाल्यासारखं वाटलं होतं. आणि आरतीच्या या क्षणी देवाकडे काही मागायचं नव्हतं, फक्त एवढीच इच्छा होती, महादेवा मला तुझ्या सेवेत असंच कायम ठेव. आणि शेवटी एक गोष्ट मनापासून सांगायची आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरचं पहिलं प्रमोशन असो किंवा इंस्टाग्रामवरचं पहिलं प्रमोशन, त्यातून जे काही मिळेल त्याचा उपयोग या मंदिरासाठी करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. कारण ज्या देवापासून मी 1 वर्ष दूर गेलो होतो, आज त्याच देवाच्या सेवेत मला पुन्हा उभं राहण्याची संधी मिळाली आहे. महादेवाला यापेक्षा मोठा आणि आणखी काय देऊ शकतो.